नमस्कार, मी अभिषेक काकडे, संचालक जय माता बीसी। आज आपल्यासोबत खास जुळलेले व्यक्ती म्हणजे दिनेशदादा खांडेकर। आज आपण जय माता बीसी नंबर 6 ला सुरुवात करत आहोत। 6चा हा आपला पहिला महिना आहे। आपण दिलेल्या टाइमाच्या 1 तास लेट चालत आहोत। पहिली बीसी आहे, काही सुरुवातचे जे कामं असतात त्यामध्ये थोडं लेट झालं आणि यूट्यूबला थोडा प्रॉब्लेम चालू होता, त्यामुळे हा सर्व प्रोग्राम गुगल मीटवर लाईव्ह चालू आहे आणि रेकॉर्ड सुद्धा चालू आहे। तर रेकॉर्डेड जो व्हिडिओ आहे तो ग्रुपला यूट्यूबवर अपलोड केल्यानंतर सर्वांना दिसेलच, परंतु सध्या लाईव्ह चालू आहे, सर्व लाईव्ह बघतच आहेत। जवळपास 50 मेंबर आपल्यासोबत जुळलेले आहेत लाईव्ह, तर आणि समोर सुद्धा सभासद आहेत। तर ही सर्वांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे समजा जे ऑनलाईन जुळलेले आहेत ह्या सर्वांच्या समोर आपली ही बीसी लाईव्ह चालू आहे। तर आपण बीसीला सुरुवात करूया। त्याआधी दिनेश दादा, नमस्कार। माझ्या बीसी नंबर 6च्या आदरणीय सभासदांनो, आपल्या सर्वांचाही मनपूर्वक नमस्कार करतो आणि सर्वप्रथम जय गौतम बीसीमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे। जय गौमाता बीसी ही फक्त एक बीसी नसून आपण सर्व मिळून तयार केलेले एक कुटुंब आहे, ज्यात सर्व मिळून ज्यात विश्वास आणि साथ आणि एकमेकांना उभं करण्याची भावना आहे। आपल्या समावेशामुळे हे कुटुंब आणखी मोठं, आणखी मजबूत आणि आणखी प्रेमळ बनलं आहे। आपण आमच्याकडे ज्या विश्वासाने आला तो विश्वास कायम राखण्यासाठी आम्ही नेहमीच पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने काम करत राहू, ही आपणास आमची दिलेली शब्दबद्ध हमी आहे। जय गौमाता परिवारात आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि तर दादांनी जसं आपल्याला कळवलेलं आहे की जसं जय गौमाता बीसी हा एक फक्त परिवार बीसी नसून हा एक परिवार आहे, हा एक समूह आहे जो आपण जुळल्यामुळे आणखी मोठा झालेला आहे आणि भविष्यात सुद्धा मोठा होत राहील, विस्तार होत राहील। तर ह्याच इच्छेस आणि सदिच्छेस आपण सर्व सामोरे जाण्यासाठी आपल्या जय गौमाता बीसीला आज सुरुवात करूया। त्याआधी बीसीच्या काही नियम आणि अटी आहेत ते आपल्या ग्रुपला पाठवलेलेच आहेत, त्याआधी पाठवलेले आहेत, ते सर्वांनी बघितलेलेच असेल। तर एक वेळेस आपल्याला बीसी नंबर 1 आहे, पहिली बीसी आहे, कोणी बघितलं नसेल तर त्यांच्याकरिता आपण समजा एक वेळेस पुनश्च ते वाचून दाखवूया। बीसी नंबर 1 बीसी मध्ये ज्यांचा नंबर लागेल त्याला उरलेले बचत योजनेचे मासिक हप्ते भरावे लागणार नाही। ज्या सदस्यांचा नंबर 30 बचत योजनेत लागणार नाही त्यांना त्यांची रक्कम शेवटी 31 महिन्याच्या आत पूर्ण परत मिळेल। बीसीचे दर महिन्यात 15 तारखेला सायंकाळी 6:30ला उघडण्यात येईल। बीसी उघडण्याच्या वेळेस सर्व सभासद प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन स्वरूपात हजर असणे आवश्यक आहे। पहिला हप्ता भरला बचत योजनेत बंद करता येणार नाही, पैसे परत मिळणार नाही, तो पूर्ण हप्ते भरणे अनिवार्य आहे। मध्येच बीसी बंद केली तर पैसे परत मिळणार नाहीत। आधी नियम अटी वाचून घेणे, नंतर बीसी। सर्वांनी आधी सर्व वाचलेलेच आहे, परंतु एक हे फॉर्मॅलिटी आहे, फॉर्मॅलिटी आहे, बाकी काही नाही आहे। पहिली बीसी आहे त्यामुळे आपण समजा सर्वांना सूचित करत आहोत। काही एवढं नियम अटी फारसे मोठे नाही आहेत, जसं की पहिली बीसी खुलल्यानंतर दादांनी सांगितले असेल सर्वांना की पहिली बीसी खुलल्यानंतर परत बीसी भरण्याची आवश्यकता नाही आहे, म्हणजे एक वेळेस बीसी खुलल्यानंतर ते बीसी परत भरण्याची आवश्यकता नाही आहे हेच। आणि बीसी 15 तारखेला आपली खुलते संध्याकाळी 6:30 वाजता। बीसी हे 10 तारखेपर्यंत आपल्याला जमा करावी लागते, एवढ्याच गोष्टी आहेत। आणि आता आपण बीसीला सुरुवात करूया। बीसी सुरुवात करण्याआधी मंगेश दादा यांना बीसी जय गौमाता बीसी स्टेजवर आमंत्रित करतो। मंगेश दादांना अशी विनंती करतो की कळशी एक वेळेस चेक करून घ्यावी, कळशीमध्ये काही आहे का। चेक करून घे सर, काही आहे कळशी? कळशीमध्ये कळशी पूर्ण खाली। त्याचबरोबर दादा येऊ शकतात। त्याचबरोबर दिलीप दादा ठाकूर यांना सुद्धा जय गौमाता बीसी स्टेजवर आमंत्रित करतो। दादा आपले स्वागत। काहीच नाही, आणि दिनेश दादांना अशी विनंती करतो त्यांनी ही कळशी पूर्ण कॅमेऱ्यासमोर दाखवावी।
काही आहे ते का? काहीच नाही. बघशील बघू शकता का तुम्ही. कळशी कॅमेऱ्यासमोर आहे, कळशीमध्ये काहीही नाही आहे. कॅमेरा टीमला अशी विनंती करेल त्यांनी झूम इन करावे. कळशीमध्ये काही नाही आहे. आणि हजर सभासदांनी सुद्धा कळशी चेक केलेली आहे, कळशीमध्ये काही नाही आहे. आता कळशीमध्ये 1 नंबर पासून 200 नंबर पर्यंत आपण पॉईंट टाकणार आहोत. जो कुठला पॉईंट निघणार आहे तो जय गोमाता BC नंबर 6चा पहिला लक विजेता असणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. आणि विशेषतः गोष्ट अशी आहे की पहिल्या मेंबरने 1000 रुपये भरलेले आहेत फक्त, आणि त्याला 30,000 रुपये भेटणार आहेत. समोरील 29,000 रुपये आपल्याला परत भरण्याची गरज नाही आहे. जो कुठला पॉईंट निघणार आहे, जो कुठला सभासद निघणार आहे, त्या सभासदाला समोरील 29 महिने भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच 29,000 रुपयाचा त्यांचा आज फायदा झालेला आहे. 1,000 रुपयामध्ये 30,000 रुपये त्यांना मिळत आहेत. एकूण 29,000 रुपयाचा त्यांचा फायदा झालेला आहे. तर आपण थोड्याच वेळात बघूया कोण आहेत आपले पहिले लक विजेते. तर 1 नंबर पासून आपण सुरुवात करूया. नंबर 1 अजय वानखडे. नंबर 2 रुपाली बोदळे. नंबर 3 विजय पवार. नंबर 4 विजय पवार. नंबर 5 विजय पवार उमरा. आणि विशेषतः सर्व हजर सभासद आणि जे लाईव्ह आपल्याला बघत आहेत सर्वांना सांगण्याची गोष्ट अशी की 6-6 आहे. हा जर उलटा केला तर हा 9 सुद्धा होऊ शकते. बरोबर, सर्वांच्या मनामध्ये अशी शंका असेल 6 आहे, हा 9 किंवा 6 दोन्ही होऊ शकतात. आणि विशेषतः 66, 99 असे कॉईन आहेत. त्या सर्व कॉईनवर मराठीमध्ये सुद्धा आकडे टाकलेले आहेत. कोणीही काळजी करू नये, हे विषय पूर्णतः पारदर्शक आहे. कुठला पण कॉईन निघाल्यानंतर 6 हा मराठीमध्ये सुद्धा आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे अशी टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही आहे. सर्व कॉईनवर मराठीमध्ये नंबर टाकलेले आहेत. 6 गोपाल बोचरे अकोट. नंबर 7 श्याम अस्वार अकोट. नंबर 8 प्रशांत करुले मुंबई. नंबर 9 जयश्री करुले, आणि हा मराठीमध्ये पण टाकलेला आहे. नंबर 9 जयश्री करुले. नंबर 10 देवाभाऊ खंडारे. नंबर 11 रुक्माबाई सांगळे. नंबर 12 सीमाताई खलोकार. नंबर 13 विक्की लता जुमळे हिंगणघाट. नंबर 14 कमल वाधवानी. नंबर 15 सूरज गिरवानी. नंबर 16 स्वातीताई आमले. नंबर 17 साक्षीताई निमकर. नंबर 18 आकाश सुलतानी पनज. नंबर 19 भूषण हिंगणकर धनकवाडी. नंबर 20 गोलू भाऊ चिंचोळकर अकोट. नंबर 21 पद्माताई युतकार अकोट. नंबर 22 सचिन भाऊ भालतिलक अकोट. नंबर 23 संध्याताई खंडेकार अकोट. नंबर 24 योगिताताई चिखले. नंबर 25 विजय भाऊ एडणे. नंबर 26 विजय भाऊ नांदुरकर. नंबर 27 राहुल भाऊ बोदळे. नंबर 28 गणेश भाऊ ठाकूर.
नंबर 29 गणेश भाऊ रोडे. नंबर 30 शुभांगीताई राणे. नंबर 31 योगीराज राणे. नंबर 32 सागर आमले. नंबर 33 श्रावणी वितकार. नंबर 34 अडवबाई. नंबर 35 रवी बोर्डे. नंबर 36 स्वाती सरकटे. नंबर 37 आराध्य सरकटे. नंबर 38 स्वप्नील सरकटे. नंबर 39 दीपक जोळकुटे. नंबर 40 निलेश जोळकुटे. नंबर 41 अधीरा खांडेकर. नंबर 42 सोनू खांडेकर. नंबर 43 दीपाली जायले आपली जागे. नंबर 44 विजय चंदन अकोट. नंबर 45 प्रफुल्ल पांडे. नंबर 46 महेश पांडे. नंबर 47 विद्याताई आपली जागी. नंबर 48 विवेक फुरसुले. नंबर 49 प्रशांत सोनटक्के. नंबर 50 सुनंदाबाई सोनटक्के. नंबर 51 कविता परधारिया. नंबर 52 कविता परधारिया सॉरी नंबर 52 मुकेश परधारिया. नंबर 53 सुनंदाताई बोदळे. नंबर 54 नितीन राजदे. नंबर 55 विराज रामेकर. नंबर 56 किशोर भाऊ पांडव. नंबर 57 वैष्णवी भुसकट. नंबर 58 दीपक भुसकट. नंबर 59 गुंजन नारे. नंबर 60 ध्रुविका पाथरे. नंबर 61 परवीन भाऊ काळे. नंबर 62 मंगेश भाऊ चिखले. नंबर 63 प्रकाश नाथे. नंबर 64 परिमल तळोकार. नंबर 65 निखिल माधवी नागपूर. नंबर 66 गोपाल भाऊ वडनेर. याच्यामध्ये मराठीमध्ये पण 66 आहे, बघू शकता तुम्ही. नंबर 67 अंकुश नेमाडे. नंबर 68 जुबेर भाई अकोट. नंबर 69 रितेश नाथे. नंबर 70 संजीवनी नाथे. नंबर 71 गौरी आमले. नंबर 72 दीपक लावणे अकोट. नंबर 73 नंदिनीबाई अकोट. नंबर 74 साहेबराव सांगळे. नंबर 75 कृष्णा झांबरे. नंबर 76 रोशन खंडेकर. नंबर 77 अमोल पटाळे सुकडी.
नंबर 78 वंश भटकर, नंबर 79 श्रुतिका भटकर, नंबर 80 सीमा भटकर। सर नंबर 81 गणेश भाऊ उमाळे, नंबर 82 आनंद भाऊ वानखडे, नंबर 83 भाऊदेव वानखडे, नंबर 84 चैतन्य नाथे, नंबर 85 चंद्रकलाबाई नाथे, नंबर 86 कृष्णाली नाथे, नंबर 87 मंजुळबाई नाथे, नंबर 88 प्रमोद भाऊ पुरी, नंबर 89 स्वप्नील भाऊ बोरुडे, नंबर 90 जय गावंडे अकोट, नंबर 91 बोडखेताई अकोट, नंबर 92 श्रीकांत भाऊ पडाळे वरुड कुलट, नंबर 93 अजय यल्लोरे, नंबर 94 स्वाती दोनोळे अकोट, नंबर 95 दिनेश बोदळे अकोट, नंबर 96 सोनू रेखाते अकोट, नंबर 97 धनराज भाऊ गोगे, नंबर 98 सिद्धिविनायक निमाडे, नंबर 99 फहीम भाई अळगाव, नंबर 100 विठ्ठल भाऊ माहुलकर। हे मुलं जातील का? नंबर 101 दीपक टेमझरे अकोट, नंबर 102 संदीप पाचपोहे अकोट, नंबर 103 विशाल जुनगरे अकोट, नंबर 104 रुद्रांश जुनगरे अकोट, नंबर 105 देवानंद ज्योत अकोट, नंबर 106 वैशाली ज्योत अकोट, नंबर 107 सदानंद ज्योत अकोट, नंबर 108 गणेश नहाटे, नंबर 109 राजेश देवीकर चांदूर बाजार बेलोरा, नंबर 110 सुरेश सांगोळे कौठा, नंबर 111 गौरी झांबरे अकोट, नंबर 112 राहुल चिंचोळकर अकोट, नंबर 113 शुभम जामोदकर अकोट, नंबर 114 गोपाल बागदुने सावरा मंचनपूर, नंबर 115 गौरव फाटे अकोट, नंबर 116 कृष्णा नेरकर अकोट, नंबर 117 बालाबाई दाणगे अकोट, नंबर 118 वर्षाबाई विरवानी, नंबर 119 दर्शन उन्नतकर आपली जागीर, नंबर 120 प्रेमाबाई गुलाहे अकोट, नंबर 121 दीपक भाऊ सोनटक्के, नंबर 122 गोपाल कैसर अकोट, नंबर 123 दुर्गाताई बोचरे, काही नंबर 124 वीर वानखडे अकोट, 125 काना वानखडे अकोट,
126 विमलबाई नागदे अकोट. 127 राणी जुळजुळे पुणे. 128 वैभव वानखडे पुणे. 129 संगीताबाई चंदन. नंबर 130 वैष्णवी धर्मे अकोले जहागीर. नंबर 131 प्रथमेश युद्धकार अकोट. नंबर 132 स्वप्नील गवई काळेगाव. नंबर 133 स्वप्नील गवई काळेगाव. नंबर 134 मनस्वी गवई काळेगाव. नंबर 135 रेखाताई ठाकूर अकोट. नंबर 136 भारतीताई ठाकूर अकोट. नंबर 137 श्याम सुटे अकोट. नंबर 138 अजय जेसानी अकोट. नंबर 139 शिवांश घुसकट अकोट. नंबर 140 दिनेश खांडेकर. नंबर 141 वैभव लायसे तेल्लारा. नंबर 142 वैभव लायसे तेल्लारा. नंबर 143 आदिती चौधरी तेल्लारा. नंबर 144 अविनाश जाधव तेल्लारा. नंबर 145 विकी गुरले तेल्लारा. नंबर 146 विक्रम काकट तेल्लारा. नंबर 147 विक्रम काकट तेल्लारा. नंबर 148 गौरव वानखडे तेल्लारा. नंबर 149 गौरव वानखडे तेल्लारा. नंबर 150 सौरभ वानखडे तेल्लारा. नंबर 151 श्री नरसिंह महाराज अकोट. नंबर 152 श्री नरसिंह महाराज अकोट. नंबर 153 उषाताई शिंदे अकोला. नंबर 154 जगदेव भाऊ शिंदे अकोला. नंबर 155 वासुदेव जगताप. नंबर 156 दीपक भाऊ पाटील अकोला. नंबर 157 अश्विन भाऊ पाटील अकोला. नंबर 158 निकिता मोरे अकोला. नंबर 159 सुरेश भाऊ खंडारे अकोला. नंबर 160 सुरेश भाऊ खंडारे अकोला. नंबर 161 उषा पवार मूर्तिजापूर. नंबर 162 गणेश भाऊ पवार मूर्तिजापूर. नंबर 163 उषा ताई पवार मूर्तिजापूर. नंबर 164 नामदेव भाऊ पवार. नंबर 165 चेतन भाऊ पवार मूर्तिजापूर. नंबर 166 ज्ञानेश्वर भाऊ पवार मूर्तिजापूर. नंबर 167 मायाताई पवार मूर्तिजापूर. नंबर 168 वैभव भाऊ वाहुर वाघ अकोला. नंबर 169 वैभव भाऊ वाहुर वाघ अकोला. नंबर 170 वैभव भाऊ वाहुर वाघ अकोला. नंबर 171 श्री नरसिंह महाराज अकोट. नंबर 172 श्री नरसिंह महाराज अकोट. नंबर 173 नारायण भाऊ पाटील अकोट. नंबर 174 नारायण भाऊ पाटील अकोट. नंबर 175 अश्विन भाऊ सोळंके अकोट.
नंबर 176 विक्रम भाऊ सोळंके अकोट. नंबर 177 आदित्य भाऊ वंजारे अकोट. नंबर 178 वीरदेव भाऊ वंजारे अकोट. नंबर 179 जगदीश भाऊ वंजारे अकोट. नंबर 180 वर्षाताई वंजारे अकोट. नंबर 181 जय गौमाता मूर्तिजापूर. नंबर 182 जय गौमाता मूर्तिजापूर. नंबर 183 जय गौमाता मूर्तिजापूर. नंबर 184 जय गौमाता मूर्तिजापूर. नंबर 185 जय गौमाता मूर्तिजापूर. नंबर 186 जय गौमाता मूर्तिजापूर. नंबर 187 जय गौमाता मूर्तिजापूर. नंबर 188 जय गौमाता मूर्तिजापूर. नंबर 189 जय गौमाता मूर्तिजापूर. नंबर 190 जय गौमाता मूर्तिजापूर. नंबर 191 जय गौमाता मूर्तिजापूर. नंबर 192 वासुदेव भाऊ वाघुरवाघ अकोट. नंबर 193 विपुल भाऊ वाघुरवाघ अकोट. नंबर 194 प्रितेश पाटील अकोट. नंबर 195 नारायण भाऊ वानरे अकोला. नंबर 196 जयाताई वानरे अकोला. नंबर 197 विवेक माहुलकर. नंबर 198 किरण वानरे टाकलं. नंबर 198 आशाताई पानझरे शेगाव. नंबर 199 विवेक माहुलकर शेगाव. नंबर 200 दीपेश माहुलकर शेगाव. म्हणजे टोटल 1 पासून तर 200 पर्यंत सर्व पॉईंट टाकून झालेले आहेत. आता एक आणखी आनंदाची गोष्ट अशी आहे आपल्यासाठी की आपल्यामध्ये जसं की आता दादांनी 181 पासून तर 191 पर्यंत म्हणजेच 11 पॉईंट जय गौमाता मूर्तिजापूर या नावाने आहेत. हे जे मेंबर आहेत यांनी नाव सांगायला थोडं मना केलेलं आहे, त्यामुळे म्हटलेलं आहे की तुमच्या नावाने बीसी टाका जय गौमाता. आणि ह्या 11 पॉईंट पैकी जो कुठला पहिला पॉईंट निघणार आहे तो जय गौमाता संस्थान वणी वरोळा ह्या संस्थानला ते दान देण्याचं बोललेले आहेत. म्हणजे जो कुठला पॉईंट निघेल ह्या 11 पॉईंट पैकी पहिला जर नाही निघाला तरी ते शेवटी 1 नंबर त्यांना दान द्यायचं असं बोललेले आहेत. आणि जर नाही निघाला तर पहिला जो पण निघेल ह्या 11 पैकी तो जय गौमाता संस्थान वणी वरोळा याला आपलं जे गौमाताचं जे संस्थान आहे जे पुण्या महाराष्ट्रामध्ये एकुलतं एक फक्त आपल्या अकोट तालुक्यात वणी वरोळा ह्या गावी आहे त्या संस्थानला दान द्यायचं ते बोललेले आहेत. त्यांची ओळख मी सांगू शकत नाही, फक्त एवढं सांगू शकतो की मूर्तिजापूरमध्ये ते मेडिकल फील्डमध्ये काम करतात. त्यांनी ओळख सांगायला थोडं मना केलेलं आहे आणि तुमच्याच नावाने ते मागच्या बीसी मध्ये पण आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि ह्या बीसी मध्ये पण आहेत, परंतु ह्या बीसी मध्ये त्यांनी डायरेक्टली 11 नंबर टाकलेले आहेत. तर आता बघूया 30 नंबर पैकी कुठला कॉइन निघणार आहे आणि कुठला कॉइन आपल्या संस्थानला दान जाणार आहे. 1 नंबर पासून तर 200 नंबर पर्यंत यापैकी कुठला पण कॉइन निघणार आहे. जो कुठला कॉइन असणार आहे तो जय गौमाता बीसीचा 6 नंबरच्या बीसीचा पहिला लक विजेता असणार आहे. त्याआधी मी सर्व पॉईंट मिक्स करून घेण्यास दादांना बोलवतो. दादा झाला सर्व पॉईंट मिक्स. दिनेश दादांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सर्व पॉईंट मिक्स करून घ्यावे. आणि मी सुद्धा पुन्हा एक वेळेस सर्व कॉइन मिक्स करून घेतो. मी शकता काही मेंबरचे असे म्हणणे आहे ते खालचे कॉइन खाली आणि वरचे कॉइन वरती राहतात, तर आपण ते सुद्धा करून घेऊया. बघू शकता सर्व कॉइन
काय वाटते सर्व पण झाले तर मिक्स? वाटते सर्व पण झाले तर मिक्स. ठीक आहे, यामधून एक कॉइन काढणार आहोत. जो कुठला कॉइन निघणार आहे तो जय गोमाता BC नंबर 6.1 चा लकी विजेता असणार आहे. पहिला लकी विजेता असणार आहे. तर पहिला लकी विजेता कोण असणार आहे ते आपण थोड्याच वेळात बघूया. तर त्याआधी आज आपण दादांच्या हस्ते हे BC ओपन करणार आहोत. दादांना आपण नेहमीप्रमाणे समजा डोळ्याला पट्टी बांधून BC ओपन करतो. जे आपण उपस्थित सभासद जर असले तर त्यांच्यापैकी कोणी एक, जर नसेल तर समजा आमच्या दोघांपैकी कोणी एक. तर आज दादांच्या हस्ते आपण हे BC ओपन करणार आहोत आणि बघणार आहोत कुठला कॉइन निघणार आहे. तर नेहमीप्रमाणे दादांच्या डोळ्याला पट्टी बांधतो आणि दादांना अशी विनंती करतो दादांनी याच्यामध्ये एक कॉइन काढावे. आता जो कुठला कॉइन असणार आहे आधी कळशीमध्ये हात टाकून सर्व कॉइन हाताने मिक्स करून घ्यायचे आणि त्यावर एक कॉइन काढायचा. जो कुठला कॉइन असणार आहे तो आपला आजचा लकी विजेता असणार आहे पहिल्या महिन्यात. आपलं नाव मगेश दादा चिखले आज आपल्या जय गोमाता BCच्या पहिल्या लकी विजेते ठरवणार आहेत. म्हणजेच पहिला कॉइन काढणार आहे. जो कुठला कॉइन असणार आहे तो जय गोमाता BC नंबर 6 चा पहिला लकी विजेता असणार आहे. तर मंगेश दादांना कडशोरी झाकण काढलेलं आहे, बघू शकता. याच्यामध्ये 1 ते 200 कॉइन टाकलेले आहेत. टोटल 200 कॉइन आहेत. 200 कॉइन पैकी जो कुठला कॉइन निघणार आहे तो आज जय गोमाता BCचा लकी विजेता असणार आहे. मंगेश दादांना विनंती करतो त्यांनी आपल्या हात कॅमेरा समोर दाखवावे. मंगेश दादा बघू शकता कळशीमध्ये काही नाहीये, सॉरी हातामध्ये काही नाहीये. मंगेश दादा कळशीमध्ये हात टाकत आहे. सर्व कॉइन मिक्स करून घ्या दादा. बघू शकता सर्व कॉइन दादा मिक्स करत आहेत. आता दादा त्याच्यामधून एक कॉइन काढणार आहे. जो कुठला कॉइन निघणार आहे तो जय गोमाता BC नंबर 6.1 चा लकी विजेता असणार आहे. दादांनी कडशीवरून कॉइन काढलेला आहे. कॉइन कॅमेरा समोर आहे. दादा हात समोर करा. दिनेश दादा कडशी कॉइन दिनेश दादांच्या हाती. बघू शकता कुठला कॉइन आहे. कॉइन नंबर 172. कॉइन नंबर 172. कॅमेरा टीमला विनंती करत त्यांनी झूम इन करावे. कॉइन नंबर 172. श्री नरसिंह महाराज अकोट. श्री नरसिंह महाराज अकोट. कॉइन नंबर 72 श्री नरसिंह महाराज अकोट. ही BC पूर्ण अतिशय पारदर्शकपणे सर्व सभासदांच्या प्रत्यक्ष आणि ऑनलाईन जे सभासद जोडलेले आहेत त्यांच्या अप्रत्यक्षपणे हजर आहेत. ते सर्वांच्या समक्ष ही BC ओपन केलेली आहे आणि सर्व हा प्रोग्राम हा लाईव्ह रेकॉर्ड होत आहे. तो सुद्धा व्हिडिओ आपल्या ग्रुपला अपलोड केल्यानंतर शेअर केला जाईल. आणि श्री नरसिंह महाराज अकोट दादांचे अभिप्राय काय आहेत ते सुद्धा आपण आपल्या ग्रुपला शेअर करूया. दादांना आपण आज 8 वाजता आपण दादाला उद्या सकाळीच आताच कॉल करून कळूया. आणि दादांना जर लाईव्ह बघत असेल, झूम मीटिंगला असेल, गुगल मीटला असेल तर दादा लाईव्ह बघतच असेल. कॉइन नंबर 172 श्री नरसिंह महाराज अकोट दादांची BC निघालेली आहे. दादांना आज 1000 रुपये भरून 30,000 रुपये मिळणार आहेत. तर जय गोमाता BCच्या सर्व परिवारातर्फे मी दादांना अभिनंदन देतो आणि आपल्याला सुद्धा सांगतो की पुढील महिन्यामध्ये वेळेवर पैसे जमा करावे आणि दादांचे जे काही अभिप्राय आहेत ते आपल्या ग्रुपला उद्याला शेअर करूया एक शॉर्ट व्हिडिओ म्हणून. धन्यवाद. धन्यवाद.